अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। किंवा सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इवन माझंही नाव घेऊन मी तर तिथं प्रचारालाही गेलो नव्हतो। त्यामुळे सुरेश धसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे। ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं, खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहेत त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश धस म्हणूच कसे शकतात। त्यामुळे सुरेश धसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं। दुसरीकडे पंकजा मुंडेंचं वक्तव्य गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे जर सगळे नेते जमले किंवा कार्यकर्ते जमले तर एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो। हे बघा, पंकजाताई एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत। त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची, लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे। आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे। नाहीतर सुरेश धस सारखा माणूस ओबीसींचीच मतं घेतो आणि विजयी सभेमधून सांगतो की अरे हाके मला धनगरांनी एवढी मतं दिलेत, त्याच धनगरांची बिंदू निमावली, त्याच धनगरांच्या शिक्षकांसंदर्भात 8-10 दिवसामध्ये, महिन्याभराच्या कालावधीमध्ये गरळ ओकतो। अशा लोकांना आम्हाला निश्चित धडा शिकवता येईल। ओबीसीचं संघटन या महाराष्ट्रात असणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीचा पक्ष असणं आवश्यक आहे की जेणेकरून जे लोक ओबीसीच्या मतावर निवडून येतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच या महाराष्ट्रामध्ये